दादा नमस्कार. नमस्कार. तुमचा परिचय द्या थोडक्यात. माझं नाव संग्राम साळुंके आहे. आम्ही बदलापूरचे आहेत, वडोलीचे. बैलाचं नाव वगैरे काय? बैलाचं नाव सरकार आहे. सरकार. हा. कुठून खरेदी वगैरे झालेली काय बैलाची? आमची खरेदी नाशिक वर्षी झाली. हा म्हणजे घोड्या बैलातला बैल आहे. हो, घोडा बैलातला बैल आहे. कधी खरेदी केलेली आहे? त्याला खरेदी करून आपल्याला झाले 1.5 वर्ष झाले. कसा पळतो वगैरे कसं काय काय सांगशाल त्या बैलाच्या बाबतीत कधीतरी नाराज नाही केला आतापर्यंत. किती बिनजोड तुमच्याकडे आल्यापासून किती बिनजोड वगैरे झाले असतील का? आपल्या आल्यापासून एक 47 एक म्हणजे बिनजोडच्या इथं थोडक्यात 50 एक बिनजोड झाल्या म्हणजे. हा, म्हणजे थोडक्यात 50 बिनजोड पकडून. त्यातलं विन किती काय? त्यातलं विन म्हणजे 47 पैकी एक असतील ना, एक 42 ते म्हणजे मोजून एक 6-7. थोडक्यात 90% विजयी ना. हा, 90% विजयी तो. कसं नियोजन वगैरे कसं असतं काय? नियोजन वगैरे आपला मित्र आहेत आपले, ऋषी पाटील आहेत, जय पाटील आहे, हे असतात. हे सगळे मित्रमंडळीच नियोजन करतात? हो, सगळे मित्र परिवार एक गुन्हा गोविंदाने सगळं मिळून नियोजन करतो. आता कसं होतं, आता सरकार तुमच्या दावणीला आहे पण हा नाद किती जुना आहे तुमचा काय सांगशील? नाद लहानपणापासून आहे. म्हणजे गावात पहिली बैल होती, आता त्यांच्याकडे बैल नाहीयेत, आता आपल्याकडे बैल आहेत. म्हणा थोडक्यात जे त्यांच्याकडे पहिली बैल होते ते आता म्हणजे म्हातारी झाली. हा, म्हातारी म्हणजे असं नाही म्हणता येणार. बिझनेस वगैरे वाढला त्यांचा, कामधंद्या पाहिजे त्यांना हे नाही मिळत, वेळ नाही भेटत. बापदाचा पासून नाद आहे आपल्याला. त्या हिशोबात आपला सरकार बिनजोड सोडून अजून कुठं कुठं पळवला तुम्ही? सरकार घाटाव पळलाय, बोरजाईवाडी फायनलला बसला होता. बस, बाकी काय जास्त तिकडे जाणं होत नाही. मग आपलं इथं बिनजोडलाच. म्हणजे थोडक्यात तुमचा बिनजोडचाच नाद जास्त? हो, बिनजोडचाच आपला नाद जास्त आहे. काय स्वभाव वैशिष्ट्य काय सांगतो सरकारचे कसं आहे? स्वभाव वैशिष्ट्य लहान पोरगा त्याच्या पायाजवळ जाऊ काय जाऊ, तो कधी कोणाला मारत नाही. बस, एकदम शांत आहे म्हणायचं. शांत आहे. बाकी सुट्टीला वगैरे काय कसं आहे नियोजन त्याचं? सुट्टीला आहे शांत आहे तो. सगळे म्हणजे शांत स्वभाव आहे? शांत, एकदम शांत स्वभाव आहे. म्हणजे त्याच्यात पळणे हाच गुण आहे म्हणायचं नाही? हा, पळणे हा गुण आहे. बाकी काय त्याच्या डोक्यात नाही? मारणे वगैरे? मार वगैरे कधी कोणाला त्रास नाही, काय नाही. आता ह्याची कारकीर्द तुम्ही म्हणता 1.5 वर्ष झाली, तर एखादी मोठी बिनजोड वगैरे तुमच्या आठवणात राहील अशी कोणती बिनजोड झाली? मोठी बिनजोड आपली झालती पनवेलच्या फाटीत झालती. आपलं कोणला टाकला होता तेव्हा? हा, विकी शेठ भोईर म्हणून आहेत आपल्या इथं, नामची नाही त्यांचा, त्यांना टाकलं होते. आणि ह्याच्या बरोबर कोणती कोणती बैल किंवा हा कोणत्या कोणत्या मोठ्या बैलांबरोबर पळाला काय सांगतो? हा, आपला इकडचा आपला रेडबुल आहे, बदलापूरचा बादशाह आहे, आणि आता त्याचा पेरा ससा आहे. आपण नावाजलेला इकडचाच गावांचा बैल आहे त्यांचा. आता भविष्यात आगामी नियोजन कसं असणार आहे सरकारचं? नाही का, आता बिनजोड थोडक्यात आता हे आणि अजून एक मैदान राहिले, त्यानंतर बिनजोड थोडक्यात पावसाळा चालू झाल्यानंतर बंदच होणार. मग पुढे कसं असणार सरकारचं नियोजन वगैरे? मग वरती घाटावर पाठवून देणार गटाला. तिकडे 3 फेऱ्यात पळवायचं नियोजन आहे म्हणायचं? हो, आहे ना तिथं 3 फेऱ्यात. पावसाळ्यात पूर्ण घाटावरतीच राहतो. हो, पावसाळ्यात तिकडे कसं नियोजन घाटावरती कोणाकडे असतं काय? सौरभ चालके म्हणून आपले आहेत. तिकडे ऑलरेडी आपला बाजी म्हणून बैल आहे. तिकडे आज पण त्याची शर्यत होती, तो काहीतरी गटपात झाला आज. याचा इथं खाली तिकडे ऑलरेडी बाजी कसा बोलतो काय? तिकडं बाजी चारी खांदी बैल आहे, दुसरा आहे पण. मग तिकडं तो कधी घेतलाय तुम्ही काय? बाजीला घेऊन आम्हाला झाले असतील एक 7-8 महिने झाले. तो तिकडच पळतोय? तिकडे पळतोय, तयार करायला लावला त्याला. इथे गेली एक बिनजोड, एक शर्यत जिंकला, तिकडे गेला वरती. तिकडचं वातावरण त्याला चांगलं आहे, म्हणजे तिकडचं वातावरण त्याला सूट होतं. इकडं कसं जरा दमट वातावरण आहे मुंबईमध्ये? हो, इकडे दमट वातावरण आहे, ऊन जास्त आहे. जात वगैरे काय ती सरकारची? म्हैसूर जाते. ठीक आहे दादा, शुभेच्छा तुम्हाला पुढील वाटचाल. थँक्यू.